चला तर मंडळी, आज आपण पोह्याची मिरगुंड कसे बनवायचे ते पाहूयात. अगदी रायगड स्पेशल रेसिपी आहे. जर तुम्ही कोकणात कधी फिरायला गेला असाल आणि तुम्ही विकत मिरगुंड खात असाल, तर अशा पद्धतीने मिरगुंड नक्की करून पहा. अगदी चौपट फुलणारे आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त घरातले पोहे लागतात आणि घरातली साहित्य आहेत. बाकी काही नाही आहे. प्रमाण एकदम सोपे आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि पाहतानाच तुम्हाला समजत असेल अगदी चौपट फुलतायत, हो की नाही? चला तर मग लगेचच रेसिपी सुरू करूया. अर्धा किलो पोहे घेतले, जाड पोहे इथे मी घेतलेले आहेत. आणि पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे, म्हणजे काही काडी कचरा असेल त्यामध्ये. आता हे पोहे आपण मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. तर पोहे कुरकुरीत झाले हे कसं समजायचं? हातात एक पोह्याचा दाणा घ्यायचा आणि बघा, लगेच चुरले जातात, म्हणजे पोहे आपले कुरकुरीत झालेत. आता हे पोहे आहेत, हे आपण सुती कपड्यावर पसरवून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे पोहे पसरवून घेते. हे बघा, अगदी 10 मिनिटामध्ये पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे फिरवून घेणार आहोत आणि पोह्यांचं पीठ करून घेणार आहोत. अगदी तुम्ही 5 किलो वगैरे करत असाल तर गिरणीवर दळून आणलं तरीसुद्धा चालेल. आता हे बघा, चाळणीने आपण चाळवून घेऊया. अगदी स्मूथ पीठ आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे उरलेले पोहे आहेत ते सुद्धा आपण फिरवून घेऊयात. 2-3 बॅचमध्ये हे मी पोहे आहेत ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. छान असं पीठ तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने पीठ तुम्ही अर्धा किलो, 1 किलो करू शकता. इथे मी तुम्हाला अर्धा किलोचे प्रमाण सांगणार आहे. अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. छान असे मिक्सरला फिरवून पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता अर्धा किलो पोह्यांसाठी 1 चमचा आपण जिरे पावडर घालायची आहे. 1 चमचा आपण लाल तिखट घालायचे. 1 चमचा काश्मीरी तिखट घालायचे, जेणेकरून रंगही छान येतो. 2 चमचे मीठ घालायचं आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे. आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आणि हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे पोह्यांचे मिरगुंड तयार करण्यासाठी. तुम्ही असंच 1 किलोच्या प्रमाणात, 2 किलोच्या प्रमाणात तयार करून ठेवा आणि तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही मिरगुंड तयार करू शकता. आता इथे मी तुम्हाला 1 वाटीचे मिरगुंड कसे करायचे ते दाखवणार आहे. अगदी पाण्याचे प्रमाण सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे. हे बघा, 1 मोठी वाटी इथे पण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण काय करायचं आहे, एका कढईमध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, 1 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे. पाण्याला खळखळून उकळी आली की हे पीठ त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं हटवून घ्यायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं पातळ वाटेल, पण अजिबात नाही. हे पोहे आहेत ते पाणी छान असं शोषून घेतात. हे बघा, अगदी 2 मिनिटातच सगळं आपलं हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पटापटा, पटापटा. तुम्ही लाटणं घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा उलटणं आहे त्याच्या मागच्या साईडने आपण हे छान असं हटवून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखं हटलं जातं. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. छानच. अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीयेत. बघा, तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून हटवून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे. 15 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे. झाकण अजिबात काढायचं नाहीये. 15 मिनिटानंतर आपण झाकण काढणार आहोत. हे बघा, 15 मिनिटं झालेली आहेत. छान वाफ आलेली आहे. पीठ छान शिजलेलं आहे. आता एक कॅरी बॅग घेतलेली आहे. जाड कॅरी बॅग घ्यायची. त्यामध्ये हे संपूर्ण पीठ मी घालणार आहे आणि छान असं मळून घेणार आहोत. तुम्ही शक्यतो सुती कापड घेतलत ओलं करून तरीसुद्धा चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, छान असं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने मळून घेतलं ना, की आपले हातसुद्धा भाजत नाहीत, चटके लागत नाहीत किंवा परातीला सुद्धा पीठ आपलं अजिबात लागत नाही, चिटकत नाही. इथे मी 1 थेंबही तेलाचा वापर केलेला नाहीये. तुम्ही बघू शकता. छान असं स्मूथ आपलं हे पीठ आहे ते मळून झालेलं आहे. हे बघा, अगदी मस्त. आता हे पीठ गरम आहे तेव्हाच आपण हे मिरगुंड करून घ्यायचे आहेत. पीठ थंड झालं की थोडंसं जड जातं. त्यामुळे लगेचच आपण हे हवाबंद स्टीलच्या डब्यात ठेवून द्यायचं आहे आणि त्यातला एक छोटा गोळा मी काढून घेणार आहे. हे बघा, एक छोटा गोळा काढून घेते, बाकीचं झाकण लावून ठेवून देते. छोटा गोळा घ्यायचा आहे, हातावर अशा प्रकारे गोल-गोल करून घ्यायचा आहे. जशी पोळी लाटतो की नाही आपण, चपाती लाटतो की नाही, तशी लाटून घ्यायची आहे. पहिल्यांदा थोडंसं पीठ घेते इथे मी. पोह्यांचंच पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लाटण्यासाठी.
पहिल्यांदा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. नंतर अजिबात पीठ लावण्याची गरजच पडत नाही. तुम्ही बघू शकता पीठ इतकं छान शिजलेलं आहे. अजिबात पोळपाट लाटण्याला चिटकत नाहीये. सरसर, सरसर आपले हे पोळी आहे ती लाटली जाते. मस्तच. हे बघा जितकी पातळ हवी ना, तितकी पातळ अशी आपली ही पोळी आहे ती लाटली जाते. म्हणजे आपली मिरगुंड आहेत ते अगदी छानच होणार आहेत. हे बघा. मस्त अगदी पातळ मी लाटून घेतलेली आहे. छानच. अजिबात नंतर पीठ लागलेलं नाहीये किंवा अजिबात वरसुद्धा पीठ लावायची गरज नाहीये. भेगा गेलेल्या नाहीयेत. एकदम मस्तच. आता काय करायचं आहे, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही मिरगुंड कापून घ्यायचे. चौकोनी, शंकरपाळीचे आकार, कोणतेही आकार. आता मी कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, अगदी मीडियम साईजमध्ये आपण मिरगुंड आहेत ते कापून घेणार आहोत. छानच. आणि तुम्ही हे मिरगुंड आहेत ते 1 दिवस फॅनखाली वाळवलेत आणि नंतर 1 दिवसाचं कडकडीत ऊन दाखवलत ना, तरीसुद्धा चालतं. काहीच हरकत नाहीये. सुती कापडावर हे आपण पसरवून वाळवून घ्यायचे आहेत. आता मी सगळे मिरगुंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, सगळे मिरगुंड मी करून घेतले. सुती कपड्यावर पसरवून घेतलेत फॅनखाली आणि उद्या मी कडकडीत ऊन दाखवणार आहे. 2 दिवसाचं ऊन दाखवलेलं आहे. छान मिरगुंड वाळवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. मस्तच. आता मी तळून सुद्धा तुम्हाला दाखवते. किती छान फुलतात की नाही ते बघा. लगेचच आपण तळायला घेऊयात. हं. आणि हे स्टोअर करून ठेवायचे वर्षभर अजिबात खराब होत नाहीत. तेल छान तापलं की मग त्यामध्ये घालायचे बरं का. तेल कमी तापलेलं असेल ना तरीसुद्धा ते फुलत नाहीत. तांदळाचे पापड किंवा पोह्यांचे पापड यांना तेल छान तापलं गेलेलं असलं ना, की छान असे फुलतात. मस्तपैकी आपले पोह्यांची मिरगुंड छान असे तयार झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये जर छान बाहेर पाऊस पडत असला ना, की हे मिरगुंड वरण-भातासोबत किंवा श्रावण महिन्यात खूप छान असे लागतात. हे बघा, पुन्हा थोडेसे तळून दाखवते. मस्त अगदी चौपट फुलणारे आपले पोह्यांची मिरगुंड तयार आहेत. एकदा पीठ तयार करून ठेवायचं आणि जसं जमेल तसं 1 वाटीचे, 2 वाटीचे तुम्ही हे मिरगुंड तयार करू शकता. आहेत की नाही एकदम सोपी रेसिपी? विकतचे खाल्ले असतीलच, पण एकदा घरी करून बघा. नक्कीच घरच्यांना आवडतील आणि भरपूर होतात बरं का 1 किलोमध्ये. मी वाळवण्याच्या रेसिपी अशाच रोज शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मला कळवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.